सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की ब्रेकअप जेव्हा होतं तेव्हा बऱ्याचदा काय होतं की आपण रिजेक्ट झालोय किंवा आपल्याला ती पूर्णपणे व्हॅल्यू मिळाली नाहीये त्या नात्यामध्ये आणि ती मुलगी मला सोडून गेली, हे जे रिजेक्शन आहे, ही जे अपयशी पडल्याची जी जाणीव आहे, ही फार वेदनादायी असते आणि याच्यातनं कुठं ना कुठेतरी डिप्रेशनची निर्मिती होते. तर या डिप्रेशनमध्ये साधारणपणे निराशा वाटणे, कुठल्याही कामामध्ये मन न लागणे, झोप न लागणे, जेवण न व्यवस्थित जाणे, त्याच्यानंतर चिडचिडेपणा उत्पन्न होणे, आपल्या जीवनाला काही अर्थच नाहीये किंवा आपल्या जीवनाला काही किंमत नाहीये, अशा पद्धतीचे लक्षणं हे मुलांमध्ये साधारणपणे डेव्हलप होतात. एक लक्षात घ्या मॅडम, जसं ब्रेकअपमध्ये ते नातं तुटतं, ही तशाच पद्धतीची सिच्युएशन आहे जसं आपल्या जीवनातनं कोणी व्यक्ती निघून जातं. जसं मृत्यूमुळे मला म्हणायचं की जसं एखाद्याची आई एक्सपायर झाली किंवा वडिलांचं निधन झालं किंवा एखाद्या जवळच्या मित्राचं किंवा एखाद्या जवळच्या नात्यातल्या व्यक्तीचं निधन झालं, तर ती जी त्या पद्धतीची जी दुःखद घटना आहे, ही एक्झॅक्टली त्याच पद्धतीची जे सिम्पटम्स आहेत, हे त्याच पद्धतीचे जे लक्षणं आहेत, हे त्या व्यक्तीमध्ये निर्माण होतात. पण ह्याच्यामध्ये ॲडिशनल ज्या अधिक ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाला पण ठेस लागलेली असते. ब्रेकअपमध्ये जर समजा ते ब्रेकअप त्या अपोजिट व्यक्तीकडनं झालेलं असेल, मग ते आत्मसन्मान जो आहे तो दुखावला जातो की बाबा, म्हणजे ते म्हणतात ना की दिल दुख गया मेरा, किंवा मेरे इगो, माझ्या स्वाभिमानाला कुठेतरी इगो हर्ट हो गया. तर हे पण आत्मसन्मानाला पण आघात होतो.